नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण ऐकतोय सप्तपदी भाग 45. मागील भागात आपण पाहिले होते. सप्तपदी ही कथा मी 2 वर्ष पुढे नेली आहे. मंजिरी आणि हर्षच्या हळूवार प्रेम कहाणीतले काही क्षण आणि त्यांची थोडीशी नोकझोक आपण मागच्या भागात बघितली. अरुंधतीला मंजिरीने फॉरेन टूरला पाठवले होते. त्याही परत आल्या. घरातलं वातावरण अगदी आनंद होतं. पण ही मंजिरी रुसली हर्षवर. असू देत, तिचा रुसवा कसा काढायचा याची सवय एव्हाना झालीच असेल आपल्या हर्षला. आपण त्यात न पडलेलंच बरं. तर बघूया भाग आता पुढे. रविवार असल्याने आज वातावरण जरा निवांत होतं. घाईगडबड नव्हती. मंजिरी सवयीप्रमाणे लवकर उठली आणि तिच्या अभ्यासाला लागली. 8 वाजले तरी सगळं शांत शांत होतं. आज हर्षसुद्धा बराच वेळ झोपलेला. मंजिरीचा रुसवा काढायला रात्री जागायवर लागलं ना त्याला. मंजिरीने तिचं आवरलं आणि खाली जायच्या अगोदर एक नजर हर्षकडे टाकली. तो शांतपणे झोपलेला. अगदी निरागस भाव होते चेहऱ्यावर. तिने जवळ येऊन त्याचे ब्लँकेट ठीक केले. कपाळावर किस केला. जाण्यासाठी उठली तोच हर्षने तिचा हात धरला. एवढी छान मॉर्निंग होणार असेल तर मी रोजच लेट उठत जाणार. तो पडल्या पडल्या डोळे न उघडताच बोलत होता. उठलाच आहात तर आवरा आणि खाली या, मी नाश्ता करते. मंजिरी म्हणाली. नो मनू, काय ग, अगदी टिपिकल हाऊसवाईफ सारखं बोलतेस. एवढं छान वातावरण आहे, ये ना जरा मिठी. तो तिला जवळ ओढत म्हणाला. वाजलेत किती बघा ना. तुमचं काय मस्तीचं मूड असते नेहमी, ती स्वतःला सोडवत म्हणाली. पण त्याच्यासमोर तिचा जोड थोडीच पुरणार. त्याने तिला आपल्या मिठीत घेतले आणि तिच्या ओठांवर ओठ टेकवले. ती पण शहारली. थोड्या वेळाने तिने त्याला दूर केले आणि घट्ट मिठी मारली. हर्ष, तुमच्याशिवाय 15 दिवस फार जड जाणार मला. मंजिरी त्याच्या छातीत डोकं खुपसून म्हणाली. मलाही जड जाणार आहेत राणी, पण जावं तर लागेलच ना, हर्ष म्हणाला. ती बराच वेळ त्याच्या मिठीत होती. आता उशीर होत नाही आहे की असंच राहायचं आहे? नाही, तसा मला काही प्रॉब्लेम नाही म्हणा, हर्ष तिच्या पाठीवर थोपटत म्हणाला. होऊ देत, तुम्ही आहात ना आज मदत करायला, मंजिरी लाडीकपणे म्हणाली. अच्छा, म्हणजे मॅडम आज आम्हाला कामी लावणार तर, हर्ष म्हणाला. हो तर लावणारच आहे, मंजिरी त्याच्यापासून दूर होत म्हणाली. हर्षने ब्लँकेट डोक्यावर घेतले आणि परत झोपायला लागला. मीनाक्षी येणार आहे बाळाला घेऊन. चल, मी काय करू खायला बाळासाठी? मंजिरी हर्षकडे बघत विचार करण्याचे नाटक करत म्हणाली. काय, पिल्लू येणार आहे? हर्ष ताडकन उठून बसत म्हणाला. ते कुठे खायला लागलंय अजून, काहीतरीच बोलतेस, हर्ष म्हणाला. त्याची आई खाईल ना, जातं की ते त्याच्या पोटात, मंजिरी म्हणाली. हर्ष आता उठला होता. मी लवकर आवरतो आणि काही खेळणी आणतो पिल्लूसाठी, हर्ष एक्साइटेड होत म्हणाला. अहो, किती खेळणी जमा करून ठेवली आधीच, आणि त्याला कुठे खेळता येतं? 2 महिन्यांचा तर आहे तो, मंजिरी म्हणत होती. असू दे ग, तुला नाही कळणार, तो वॉशरूममध्ये शिरत म्हणाला. मला नाही कळणार, यांना तर सगळंच कळतं, ती बेडावरत बोलत होती. आवरून झालं तसं ती खाली गेली. तिने चहा नाश्ता केला. अरुंधती आणि हर्ष आधीच डायनिंग टेबलवर येऊन बसलेले. तिघांनी नाश्ता केला. नाश्ता झाल्यानंतर लगेचच हर्ष उठून बाहेर गेला. हा एवढा घाईत कुठे गेला? रविवारी पण आराम नाही करत, अरुंधती म्हणाल्या. मीनाक्षी येणार आहे ना, बाळाला खेळणी आणतो म्हणाले. नाही म्हटलं तरी ऐकत नाही, मंजिरी हसत म्हणाली. आता दुकान घेऊन येईल पूर्ण. किती करू आणि काय करू असं होतं त्याला. स्वतःचं मूल झालं की काय करतो कुणास ठाऊक, अरुंधती हसत म्हणाल्या. तुमचा प्लॅन असेल बाळाचा तर करा हा प्लॅनिंग, माझी काही हरकत नाही, आणि मी सांभाळेन घरी माझ्या नातवंडाला, अरुंधतीच्या गालावर थोपटत म्हणाल्या. मंजिरीचा चेहरा लाजून लाल झाला. नाही मम्मा, तसं काही प्लॅनिंग नाही, हे गंमत करत होते. तुम्हाला माहीत आहेत ना किती अभिनय करतात, मंजिरी म्हणाली. बरं बाई, तुमचा संसार, तुम्ही ठरवा काय करायचं ते, अरुंधती म्हणाल्या. थोड्या वेळाने हर्ष आला. तो गाडीत मावतील तेवढी खेळणी घेऊनच. टेडी बिअर काय, खुळखुळे काय, गाड्या काय, बापरे, दोघींनी डोक्यावर हात मारून घेतला. राहुलला 3दा फोन करून झाला, कधी निघणार आहेस, किती वेळ आहे यायला, किती ती वाट बघणं. साधारण 12:30 वाजले असतील तेव्हा मीनाक्षी राहुल त्यांच्या बाळाला घेऊन आली. किती बापरे, जिजूंची घाई, मी नीट आवरलं पण नाही तशीच आली, मीनाक्षी म्हणाली. आल्या आल्या ती अरुंधतीच्या पाया पडली. त्यांनी तिला जवळ घेतले. पाया नको पडत जाऊस ग सारखं सारखं, अरुंधती तिला कुशीत घेत म्हणाल्या. आणि बाळ, ते दारात येताच त्याला हर्षने घेतलं. त्याला खेळणी दाखवणं सुरू होतं, पण ते कसं ऐकतंय खेळण्याने त्याने रडायला सुरुवात केली. मीनाक्षी, याला खेळणी आवडली नाहीत वाटतं, बघ रडायला लागला हा, हर्ष छोटासा चेहरा करत तिच्याकडे बाळाला देत म्हणाला.
अहो जिजू, त्याला खेळणी नाही कळत ना आत्ताच. थोड्या वेळाने त्याची ओळख झाली तुमच्याशी की खेळेल तो तुमच्याबरोबर. मीनाक्षीने बाळाला जवळ घेतले. तो लगेच चूप झाला. म्हणजे हा ओळख विसरला माझी? याला परत ओळख सांगायची आता? हर्ष डोक्यावर हात मारत म्हणाला. हो, 15 दिवस झाले ना तुम्हाला भेटून. लहान आहे तो, कसं लक्षात राहील त्याच्या? मीनाक्षी म्हणाली. तसे सगळे हसायला लागले. मी आमचं बाळ झाल्यावर वर्षभर कुठेच नाही जाणार. नाहीतर मी 15 दिवस बाहेर जायचो आणि ते विसरायचं मला. हर्ष सिरियसली म्हणाला. आता सगळे अगदी खळखळून हसत होते. हर्ष आता सगळ्यांना हसताना बघून ओशाळला. मंजिरीचेही गाल लाल झाले. बरोबर हर्ष, मीही माझ्या रिदानला सोडून एक दिवसही नाही जात कुठे. पण तुझे बिझनेस टूर असतात, त्याचं काय करणार आहेस? राहुल म्हणाला. सगळे टूर कॅन्सल करणार आहे मी, हर्ष म्हणाला. चौघेही त्याच्याकडे कौतुकाने बघत होते. मंजिरीजवळ रिदान छान खेळत होता. तिला जीभ दाखवत रिस्पॉन्स देत होता. हे बरं आहे, मावशीसोबत खेळतोय, अंकल नको आहेत, तो रिदानला बघत म्हणाला. रिदान त्याला बघून छानसा हसला. तर मी माऊ आहे त्याची, माझ्यासोबत खेळणारच ना तो. तसंही त्याच्याशी बोलावं लागतं, खेळणी नकोय त्याला आत्ताच, मंजिरी म्हणाली. हो बघ, ओळख करतोय तो आत्ताच माझ्याशी, हर्ष म्हणाला. तो त्याला जीभ दाखवत होता. आता रिदान हर्षसोबत मिक्स व्हायला लागला. त्याने मंजिरीच्या हातून त्याला घेतले आणि हॉलमध्ये गेला. आता बराच वेळ रिदान आणि हर्ष यांची गप्पांची मैफल चालली होती. तो मध्येच एखादं खेळणं पण दाखवायचा रिदानला. टेडी बेअर बघून तो ओठ बाहेर काढायचा. सगळेजण हा कौतुक सोहळा बघत होते. अरुंधतीच्या डोळ्यात अगदी पाणी जमा झाले हर्षला तसं वागताना बघून. त्याही रिदानचे भरपूर लाड करायच्या. पण आज हर्ष त्याला सोडतच नव्हता. भूक लागल्यावर तो रडायला लागला. राहुल बघ ना, हा रडायला लागला. काय झालं याला? आत्ता तर खेळत होता, हर्ष काळजीने म्हणाला. काही झालं नाही रे, भूक लागली असेल. थांब, मी मीनाक्षीकडे देतो त्याला दूध पाजायला. राहुलने त्याला मीनाक्षीकडे नेऊन दिले. मीनाक्षी किचनमध्ये बसून मंजिरीसोबत गप्पा मारत होती. तिने बाळाला जवळ घेतले. झालं पिलू तुझं अंकलसोबत खेळून? मीनाक्षी रिदानचा लाड करत म्हणाली. तोही हाहू करत तिला प्रतिसाद देत होता. तिने त्याला दूध पाजायला घेतलं. मंजिरी हर्षला किती आवडतात छोटी मुलं, तू पण मनावर घे बाई आता, मीनाक्षी म्हणाली. आता कुठे कॉलेज संपलं माझं, बघू 1-2 वर्षात, काय घाई आहे, तोपर्यंत आहेच की रिदान, मंजिरी हसत म्हणाली. रिदान तर आहेच, तसंही तुझ्या बाळाचं हर्षच जास्त करतील, तुला नाही सांभाळावं लागणार जास्त, मीनाक्षी म्हणाली. काय माहित बाळाला सांभाळतील की खेळण्याचा पसारा करतील. बघितलंस ना किती पसारा केलाय हॉलमध्ये, मंजिरी डोक्यावर हात ठेवून म्हणाली. हो, ते तर होणारच, 2 बाळांचा पसारा आवरायला लागणार तुला, मीनाक्षी तिला टाळी देत म्हणाली. रिदान आता झोपी गेला होता. मीनाक्षीने त्याला पाळण्यात झोपवले. आता कसं वातावरण शांत झालं. पण हर्षचे प्रश्न, हा कधी उठणार, किती वेळ झोपणार, वगैरे वगैरे, तो आज अगदी लहान झाला होता. बसला सुद्धा पाळण्याच्या जवळ. राहुलही त्याच्यासोबत बसला होता. रुचीला शिक्षा झाली एकदाची, तुझ्या मेहनतीचं चीज झालं, राहुल हर्षला म्हणाला. होणारच होतं, तिने कांडही तसेच करून ठेवले. तरीही 5 वर्षांची म्हणजे फार कमी झाली, हर्ष रागाने म्हणाला. वकील किती मोठा हायर केला होता त्यांनी, मला वाटलं तो ही पहिलीच केस हरलाय, राहुल म्हणाला. हो, त्याच्या स्किलमुळेच तिला शिक्षा कमी झाली. तिला अद्दल घडवायला तेवढीही पुरेशी आहे, फार माज आला होता तिला. तू कुठून कुठून पुरावे आणलेस शोधून, राहुल म्हणाला. करावंच लागलं, ती माझ्या आयुष्यात इंटरफेअर करायला लागली होती. त्या अन्वीलाही अद्दल घडवायची होती, पण ती नाही सापडली कुठल्या घोटाळ्यात. पण रुचीला शिक्षा झाली तर कळेलच तिला. आता माझ्या वाट्याला जाणार नाही ती, हर्ष म्हणाला. चला, एकदाचा डोक्याचा ताप संपलाय, नाहीतर सारखंच कुठलं कांड करते याची भीती वाटायची, राहुल म्हणाला. आताही जरा सावधच राहावे लागेल आपल्याला, ती काहीतरी कुरापत करूच शकते. ती जरी जेलमध्ये असली तरी तिचे वडील तेही खवळले आहेत आपल्यावर. तुम्ही दोघांनी साक्ष दिली त्यामुळे तुम्हालाही अपाय करूच शकते ती, हर्ष राहुलच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला. हो, तू म्हणतोस तेही बरोबर आहे, पण या लोकांना कसं काय दुसऱ्यांच्या आयुष्यासोबत खेळावंसं वाटतं कुणास ठाऊक, राहुल म्हणाला. ते माणसं कुठे समजतात दुसऱ्यांना, किडेमाकोडे समजतात. मला जरा बारीक लक्ष ठेवावे लागेल रुचीच्या वडिलांकडे. आपल्यावर काही संकट यायला नको म्हणजे झालं, राहुल काळजीने म्हणाला. एवढी काही भ्यायची गरज नाही आहे, फक्त थोडं सावध राहायचं म्हणजे झालं, हर्ष म्हणाला. मंजिरी त्यांना जेवायला बोलवायला आली. आणि रिदान, तो नाही जेवणार का, हर्ष म्हणाला. असं काय करता हर्ष, तो जेवण करून झोपला आहे, मंजिरी हसत म्हणाली.
आणि तो उठायच्या आधी आपण आवरून घेऊ, नाहीतर गोंधळ घालायचा तो. राहुलने त्याचा पाळणा डायनिंगच्या थोडा दूर ठेवला, जेणेकरून त्याच्यावरही लक्ष राहील आणि त्याची झोप मोड पण होणार नाही. वा मंजिरी, जेवण तर अगदी सागरसंगीत केलं आहेस, राहुल म्हणाला. सागरसंगीत वगैरे काही नाही जिजू, साधंसुधंच आहे, मंजिरी म्हणाली. याला साधंसुधं म्हणतात का? पंचपक्वान्न केलेस तू. माझी तर सुगंधानेच भूक चढवली, राहुल म्हणाला. तर काय, सुगरण आहे माझी बायको, हर्ष म्हणाला. फारच स्तुती चालली बायकोची. काय विचार काय आहे, एवढा मस्का मारतोस ते? अरुंधती त्याच्याकडे बघत म्हणाल्या. नेहमी म्हणतेस बायकोचं कौतुक करत नाही आणि केलं तर मस्का म्हणतेस. हे बरोबर नाही हा मम्मा. आणि मस्का नाही मारत ती, छान स्वयंपाक करते, एरवी तूच म्हणत असतेस ना, हर्ष म्हणाला. ती आहेच सुगरण, माझं काही दुसरं मत नाही. अन्नपूर्णा आहे अगदी. फक्त तुझ्यावर डाऊट आहे. हो ना गं मंजिरी, अरुंधती गालात हसत म्हणाल्या. हो ना, कधीच म्हणत नाहीत की स्वयंपाक छान झाला, आज कसं काय? मंजिरीनेही मम्माची री ओढली. बरं बाबा, चुकलंच माझं, यापुढे नाही म्हणणार मी, हर्ष गाल फुगवून म्हणाला. हर्ष, करावं रे कधी कधी कौतुक, राहुल म्हणाला. आता तूही त्यांच्याच पार्टीत का? हर्ष राहुलकडे बघत म्हणाला. पार्टीत नाही रे, मी तुझ्याकडूनच आहे, मला ही स्तुती करायला नाही जमत, राहुल म्हणाला. खरं बोलतोय का हा मीनाक्षी? हर्ष मीनाक्षीला विचारत होता. हो, नाही करत कधीच कौतुक, मीनाक्षी चेहरा बारीक करत म्हणाली. तू कशी काय प्रेमात पडलीस मग याच्या? हर्ष विचारत होता. तोच स्वभाव आवडला होता तेव्हा, फालतू मागे पुढे न करणारा. पण आता वाटतं थोडं कौतुक करावं म्हणून, मीनाक्षी म्हणाली. राहुल जिजू, इट्स नॉट फेअर. आता तर काय पिल्लू झालं, ताईकडे दुर्लक्ष, मंजिरी म्हणाली. असं काही नाही गं, कौतुक केले नाही म्हणून काय झालं? प्रेम तर आहेच ना, राहुल मीनाक्षीच्या डोळ्यात बघत म्हणाला. ॲक्च्युली मलाही तेच म्हणायचं होतं, प्रेम आहेच, आणि जेवण चांगलं नसलं बनवलं तरी ते काही कमी नसतं झालं ना, हर्ष मंजिरीकडे बघत म्हणाला. चला, त्यानिमित्ताने प्रेमाची कबुली दिली दोघांनी. असेच राहा हसत खेळत, आणि जेवण करा आता, अरुंधती म्हणाल्या. सर्वांनी हसत खेळत गप्पा गोष्टी करत जेवण केलं. रिधान मस्त झोपला होता. जेवण झाल्यानंतर सर्वांच्या गप्पा सुरू झाल्या. अरुंधतीने मीनाक्षी आणि राहुलला गिफ्ट्स दिले. आंटी, काय गरज होती एवढं सगळं आणायची, राहुल म्हणाला. का, आवडले नाही का तुला? आवडले, फार आवडले, पण एवढं सगळं घ्यायला बरं नाही वाटत. माझ्या हर्षसारखाच आहेस मला छान वाटतं देताना, आणि हे असं परत नाही म्हणायचं घ्यायला बरं वाटत नाही वगैरे वगैरे. अरुंधती त्याला रागवत म्हणाल्या. मीनाक्षीसाठीही त्यांनी ड्रेसेस आणले होते. मीनाक्षी त्यांना मिठी मारून थँक्यू म्हणाली. आणि पिल्लूसाठी काहीच नाही आणलेस का हो मम्मा, हर्ष अरुंधतीला म्हणाला. तेवढ्यात रिधानने रडायला सुरुवात केली, तसे सगळेच हसायला लागले. बघ, त्याला पण पाहिजे गिफ्ट, हर्ष म्हणाला. मीनाक्षीने त्याला जवळ घेतले. तू आणलीस ना त्याच्यासाठी खेळणी, मग मी आणलेलं कशाला हवंय, अरुंधती म्हणाल्या. आजीचं प्रेम असेल ना तू आणलेल्या वस्तूत, हर्ष म्हणाला. आणि तू आणलेल्या वस्तूमध्ये, अरुंधती प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघत म्हणाली. काय ग मम्मा, तू पण कठीण प्रश्न विचारतेस. अंकलच्या प्रेमात आजीच्या प्रेमा इतका ओलावा थोडीच असतो, हर्ष रिधानला मीनाक्षीच्या हातून घेत म्हणाला. चल पिल्लू, मी तुला मोठा टेडीबिअर देतो हा खेळायला, हर्ष म्हणाला. आणि त्याला इकडे, अजून टेडीबिअर नाही खेळत तो, अरुंधतीने त्याला जवळ घेतले. त्याला छानसे कपडे घालून दिले. रिधान अरुंधतीकडे बघून हसत होता. आवडले तुला आजीने आणलेले कपडे, खुश ना आता आमचा रिधू, त्या हर्षकडे तिरपे बघत म्हणाल्या. हो मम्मा, आवडले आपल्या रिधूला ड्रेस, बघ कसा हसतोय ना, हर्ष अरुंधतीच्या गळ्यात हात टाकून म्हणाला. लबाड आहे अंकलसारखा, हो ना, इवलूसं नाक फुगवून हसतो कशा, अरुंधती त्याचा लाड करत होत्या. इकडे हर्ष मंजिरीला नजरेने इशारा करत होता. ती आपली नजरेनेच त्याला दटावत होती. मीनाक्षीचं लक्ष त्या दोघांकडे होतं. राहुल मात्र अरुंधतीच्या जवळ बसून दोघांचं कौतुक बघत होता. अरुंधतीच्या जवळून पुन्हा हर्षने त्याला घेतले. कितीतरी वेळ तो त्याला खेळवत होता. रडला की दूध प्यायला त्याच्या आईकडे द्यायचा आणि परत खेळवायचा. दिवस कसा भराभरा संपून गेला. मीनाक्षी आणि राहुल आता जायला निघाले होते. हर्षचा चेहरा पडला तो जाणार म्हणून, पण काय करणार, जायला तर द्यावे लागणारच होते, त्यालाही कळत होते. मंजिरीला सुद्धा त्याचे लाड करत राहावेसे वाटत होते. त्याच्यासाठी आणलेली खेळणी हर्षने राहुलच्या गाडीत टाकली. राहुल त्याला नको म्हणत होता, तो अजून खेळणी नाही खेळत, पण हर्ष कसला ऐकतोय. काही खेळणी घरी ठेवली, तो आला की खेळायला. लवकर ये रे रिधानला घेऊन, हर्ष म्हणाला.
हो नक्की, माझ्या मुलाला एवढं प्रेम मिळतं इथं, यावं तर लागणारच, तो हर्षची गळाभेट घेत म्हणाला. तुम्ही या ना रिदांच्या निमित्ताने, तेवढीच आमच्याशी भेट, मीनाक्षी म्हणाली. हो बघ, आता आमच्या आठवड्यात किती चक्कर होतात, मंजिरी हर्षकडे बघत म्हणाली. राहुल, मीनाक्षी आणि रिदान घरी गेले. मंजिरीने घरातलं आवरलं आणि आपल्या रूममध्ये गेली. हर्ष लॅपटॉपवर काम करत बसला होता. एक दिवस तर कामाला सुट्टी घ्यायची, सारखं कामातच असतात, मंजिरी त्याच्याकडे जवळ बसत म्हणाली. ठीक आहे, तू म्हणतेस तर बंद करतो, तो लॅपटॉप बंद करत म्हणाला. छान गेला ना आजचा दिवस, रिधान आला की मस्त वाटतं ना, मंजिरी म्हणाली. हर्ष तिच्याकडे एकटक बघत होता. का असे बघत आहात, मंजिरी म्हणाली. नाही कळलं का बघत आहे ते, तेव्हा पण नाही कळलं मी काय म्हणत होतो, हर्ष अर्थपूर्ण नजरेने बघत म्हणाला. मला नाही कळत ही भाषा, ती नजर फिरवत म्हणाली. ये मी सांगतो, तो तिला जवळ ओढून मांडीवर बसवत म्हणाला. काय, मंजिरी म्हणाली. म्हणून मला बाळ हवंय, मुलगी तुझ्यासारखी. हर्ष तिचा चेहरा हातात पकडून तिच्या डोळ्यात खोलवर बघत म्हणाला. तर आजचा भाग इथपर्यंतच, भेटूया पुढच्या भागात लवकरच. तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका.